स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते वाराणस्या भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम पुढे सरका जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की धर्मराजानं प्रश्न विचारला आहे भीष्म पितामहांना पशु योनीमध्ये जन्म कोणाला मिळतो जो ब्राह्मण जन्मामध्ये येऊन त्या योनीत उत्पन्न झाल्यावर आपल्या पुत्रांना किंवा आपल्या शिष्यांना विनाकारण मारपीट करत असेल तर तो स्वइच्छक हिंसक पशु म्हणून जन्म घेतो. ब्राह्मणापासून सिरियल लावली आहे विनाकारण. काही लोकांना विद्या शिकवताना खूप मारायची सवय असते. असे पुढच्या जन्मी विद्वान असले तरी हिंसक पशु होतात. वाघ कारण ब्राह्मण आहे सुपर योनी. आता आपला नंबर लागेल. जो पुत्र माता पितांचा अनादर करतो त्याला गाढवाच्या जन्मात जावं लागतं. म्हणून कोणत्या देशात गाढव जास्ती आहे? पाकिस्तान. कारण तिथे पित्याचा आदर नाही, माताचा आदर नाही, पत्नीचा आदर नाही. 10 वर्षापर्यंत त्याला गाढव जन्म घ्यावा लागतो. लात मारली की आपण म्हणतो काय तू का गाढवा रे लात मारतो तर. म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये सुद्धा महाभारत आलेलं आहे. त्याच्या पश्चात तो घोड्याच्या योनीत जातो पुत्र. आणि जे पुत्र माता पितांना रुष्ट करतात, गुरुजनांचं अनिष्ट करतात, मृत्यूच्या पश्चात ते 14 महिने कुत्र्याच्या जन्मात जातात. फक्त आपला नंबर कुठे लागतो हे शोधायचं आहे, बाकीचं बघायचं काही. 7 महिने बिलवा या जन्मात जातात. मनुष्य योनीमध्ये जन्मग्रहण केल्यानंतर माता पितांना शिव्या दिल्यानं मनुष्य मौना नावाचा प्राणी होतो. आपल्याकडे त्याचं ज्ञान आहे. म्हणून जे माता पितांना मारतात
ते 10 वर्ष कछुआ, 3 वर्ष साई आणि 6 महिने सर्पयोनी भोगतात आणि पुन्हा दरिद्री मनुष्य जन्माला येतो. नंतर मनुष्य जन्म मिळेल, पण दारिद्र्य. जो पुरुष राजाचे तुकडे खाऊन राजाच्या विरुद्ध मोहवश होतो किंवा शत्रूची सेवा करतो, तो मेल्यानंतर 10 वर्ष वानर, 5 वर्ष उंदीर, 6 महिने कुत्रा आणि मग मनुष्य योनीत दरिद्री म्हणून जन्माला येतो. दुसऱ्याच्या घर हडप करणे अशा मनुष्याला यमलोकाला जावं लागतं. क्रमशः 100 योन्यांमध्ये भ्रमण करावं लागतं, अत्यंत किड्या रूपाने. 100 योन्या. किड्या योनीमध्ये 15 वर्षापर्यंत जिवंत राहावं लागतं आणि त्या पापाचा क्षय होतो. म्हणून आपल्याकडे सनातन धर्मामध्ये हे किडे मकोडे जे मारले जातात, कोणी शेतकरी मारतो किंवा आपण घरांमध्ये मारतो, तर याचं पाप नाही आहे. हे जे बारीक बारीक जीवजंतू आहे, यांना हे मेले म्हणजे त्यांची ती अवस्था लवकर संपते. मग त्याच्या प्रित्यर्थ आपल्याला वैश्यदेवामध्ये 5 आहुती द्यायला सांगितल्या रोज. दळताना, कांडताना, स्वयंपाक करताना जे काही जीव मरतात यांना, आणि जेवताना भूपतये नमः, भुवनपतये नमः, भूतानाम पतये नमः, असं 3 भात किंवा भाकरीचे तुकडे त्यांना देऊन द्यायचे. म्हणजे त्यांचं जे मार्जन करतो आपण, त्याचं परिमार्जन होतं. कारण यांना लवकर गती मिळून जाते मग आपल्यामुळे. म्हणून हे बाकीचे फडके बांधा, ते जंतू मरू देत नाही, माणसाला मात्र सपा चट करून टाकतात. तुमचे मित्र असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. आपला कोणताही मनुष्य असं फडकं लावणार नाही. हे आता कोरोनापासून चांगले बी फडके बांधा लावून गेले. ते कोरोनाचंही प्रकरण निघालं आहे की खोटा होता म्हणून. म्हणून ते म्हणतात मोहवश होतो. अनंत जीवांमध्ये क्रीडा करावी लागते. पापाचा क्षय झाल्यावर मनुष्य जन्म येतो आणि दुसऱ्याचे दोष पाहतो. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर दोषच पाहतो. पुन्हा त्याला हरिण जन्म घ्यावा लागतो आणि तिथे कायम भयापोटी राहावं लागतं. कोण बाण मारेल त्याचा भरोसा, कारण त्याची कातडी सुंदर आहे म्हणून लोक त्याला मारतात. अशा दुर्बुद्धीच्या कारणानं विश्वासघात केल्यानं 8 वर्ष मछली राहावं लागतं. हे मोठे मोठे मासे. 4 महिने हरिण, 1 वर्ष बकरा आणि त्याच्या पश्चात किडा होऊन मनुष्य अनंत योनी जन्म भोगतो. मनुष्य जन्मात आल्यानंतर त्या पुरुषाला लज्जा बिज्जा काही नसते, निर्लज्ज असतो. आता विज्ञान म्हणलं काय खरं आहे, पण जगात दिसतंय आपल्याला. असे लोक किती दिसतात की ज्यांना मनुष्य जन्म घेऊन मनुष्य जन्माचे काही संस्कारच नाही. पशुतुल्य नराणाम, त्यांचं जीवन जे जगलं जातं ते पशुवत. खाणं, बसणं, उठणं. आपल्याकडे एक दाढीवाला भिकारी होता. दाढी ठेवायचं, पण त्याच्या अंगावरचं खालचं वस्त्र वरचं वस्त्र टिनोपालमध्ये टाकलेलं असत. कित्येक वर्ष होता. आणि रामभाऊ आला, रामभाऊने सगळ्या गाड्या ठेवून घ्यायचा तो पैसे. एकाच रिक्षावाल्याने ठोस मारले आणि हाल करत करत गेला. इथलंच होता. आणि एक चोपड्या तालुक्यातला परदेशी होता. तो पडला, दवाखान्यात गेला. दवाखान्यावाल्यांना म्हणे मला त्या राम मंदिराच्या गेटपाशी टाकून द्या. मग दवाखान्याने त्याची इच्छेप्रमाणे इथे त्याला झोपून दिलं. 2 दिवसाने गेला आणि मग पोलिसांनी ठेवलं. या 4 लोकांची उदाहरणे माझ्यासमोर. पण तो राजपूत बिलकुल इतका प्रामाणिक होता, अर्धांगवायू होता त्याला. लोक मदत करायचे ते नाही, 5 रुपये द्या, 1 रुपये द्या, जास्ती नका देऊ.
पण काय करणार ठेवून. आणि त्याच्या शेजारी आमचा रामभाऊ होता. बाहेर रामभाऊ ना शामभाऊ असं झालं होतं. आणि त्याला आमचा परदेशी हवालदार, कोणी काही केलं तर माल सोडत नव्हतो. म्हणून ते म्हणतात मनुष्य योनीचा जन्म मिळाल्यानंतर लाज राहत नाही. वशभूत होऊन धन, जिरं, तीळ, उडीद, कुळीद, सरस, चना, मटर, मूग, गहू, तीस अंजानेमध्ये जो चोरी करतो तो मेल्याच्या पश्चात उंदीरच होतो. याचं चोरीचं फळ सांगितलं आहे. कोणाच्याही शेतातून उठून घेणे. धुळे जिल्ह्यामध्ये कायदा केला होता, 5 किलो जो चोरेल त्याला चोरी नाही म्हणायचं. केवढी पंचायत आहे. घरातल्या 25 लोकांनी चोरलं म्हणजे गेलं का एखादं शेत. असे कायदे होते तुमचे. असं कसं कायदा आहे. चोरी म्हणजे चोरीच आहे ती. पोटा करता का होईना, ओटा करता का होईना, कष्ट करा ना. अंजानामध्ये चोरी केल्यानंतर मरण्याच्या नंतर उंदीर आणि काही दिवस मृत्यू झाल्यानंतर शुकर योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. शुकर योनीत मृत्यू आल्यानंतर 5 वर्ष कुत्र्याच्या योनीमध्ये जावं लागतं आणि अंतिम कुत्रा झाल्यानंतर मनुष्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. पण त्या ठिकाणी सुद्धा क्रमवश पापदृष्टी पुन्हा मेंढीचा जन्म घ्यावा लागतो, परत कुत्र्याचा, कोल्याचा, गुगराचा, सापाचा, कंकाचा आणि बगलूचा. हा पापात्मा मोश होऊन अनाचार करून 1 वर्षपर्यंत कोयल योनीमध्ये पडतो आणि तिथे काम वासनेकरता तळमळतो. कोयल रडते पण आपल्याला तो आवाज आवडतो. ती कामाच्या मोहामुळे रडते. वसंत येता आंबा डोले कोकिळ राणी मंजूळ, पण ती कामपिढीने रडते. आता मित्र, गुरु, राजा, श्री यांच्यावर अन्याय जो करेल तो मरण्याच्या पश्चात 5 वर्ष सुकर योनी, 10 वर्ष भेडी, 5 वर्ष बिलवा, 10 वर्ष मुर्गा, 3 वर्ष चिटी, 1 महिन्याच्या किडीच्या योनीत भ्रमण करून 14 कीटक योनी भोगल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्मात येतो. जन्माला आल्यानंतर त्याला थोड्या दिवसात क्षयरोग होतो आणि अन्न खाता येत नाही, पिता येत नाही, झोपता येत नाही, अशा अवस्थेमध्ये राहतो. पापाचा क्षय होण्याकरता मनुष्य योनी मिळाल्यानंतर विवाह, यज्ञ इथे दान न केले तर तिथे आणखीन विघ्न येतं. म्हणजे यज्ञ केला आहे तिथे काही दिलं पाहिजे, लग्न आहे तिथे काहीतरी बळ. आता लोक म्हणता हार गुच्छासुद्धा आणू द्यायला बंदी झाली. आता कलीमध्ये असंच होत जाईल. आदान प्रदानाने पुण्य प्राप्त होतं. आदान प्रदानाने आता काळाचा ओघ, तुम्हाला कपडे वस्त्रणे द्यायचे, द्रव्य तरी दिलं पाहिजे, लग्नामध्ये घेतलं पाहिजे, कारण समाजाचं एक अंग आहे ते. पूर्वी आम्ही इथे मांडव करायला द्यायचो ना, तर रात्री मांडव व्हायचा 12च्या पुढे किंवा 12च्या आत. तो नावी 1 रुपया 2 रुपये वाजवायचा आणि 5 पैसे घ्यायचा. कोणाच्या नावाचे बा, नवरदेवाला का नवरीला. टोपी आणि रुमाल, भर आयर. ताटात फक्त असायचं टोपी आणि रुमाल, भर आयर. मग जावाई नसेल तर त्याचा पोरगा बसवायचा, त्याला टोपी घालायची, रुमाल घालायचा आणि गुलाल लावायचा. काय होय, आदान प्रदान, परिचय. आता लग्नामध्ये परिचय राहिला नाही का असं विचारावं लागतं, हे कोण आहे, तू माहिती साडू आहे ना आपले. पूर्वी याचा परिचय असायचा. इकडच्या लोकांचा परिचय, जे मुख्य लोक आहे, मामा, काका, बाबा, मोठे सासरे, लहान सासरे, यांचा परिचय करून द्यायचे.
परिचयानं काय होतं तर समाजामध्ये संबंध आणि संपर्क वाढतात, आणि संबंध आणि संपर्क वाढले की त्या लग्नामध्ये मुलं मुली वाढायला असायचे. म्हणजे कोणाची पोरगी, कोणाचं पोरगा आहे, कोणाचं झालं, असं काही छापखान्यात नाव द्यावं लागत नव्हतं. असे लग्न ठरायचे. आणि म्हणून तो काळ अनुकूल होता. आता प्रतिकूल काळ झाला आहे. म्हणजे ज्योतिष सांगून सुद्धा लग्न होत नाही, कारण कोणाची तशी आकांक्षा आणि अपेक्षाने दुसरीच अपेक्षा असते. वडिलांच्या इच्छेत तर बळजबरी साखरपुडा करते पोरगी, नंतर त्या नवरदेवाला सांगून टाकते की तू काही माझ्या भानगडीत पडू नको, या झाला साखरपुडा, पैसे वाया गेले, बदनामी दोघांची झाली. काल मी इथे खाली बसलो होतो, भाऊच्या समोर 2 पोरी आल्या. त्यांनी मला नोकरीचं विचारलं, सांगितलं, म्हणजे लग्न. म्हटलं मोठा माणूस आल्याशिवाय सांगणार नाही. हां, सरळ सांगतो, मुलीला सांगत नाही मी लग्नाचं, तुझ्याबरोबर मोठं कोणीतरी पाहिजे. हां, बहिणीचं विचारायला आले तर सांगून देईल, पण स्वतःचं विचारायला तर सांगणार नाही. कारण ही बुद्धी पाहिजे ना. तुम्ही कोणाला सांगताय? आता तुमच्या त्या मोबाईलवर येतं प्रेमविवाह, जो बिघडतो तोच करतो, जो चांगला येतो ते काय झालं, म्हणजे कुंडलीत कसं काय असेल असं. म्हणून ही जी ब्राह्मणा व्यतिरिक्त ज्योतिष निघाले ना, ते त्याच्यातून कोरून काढून काही सांगतात. घटस्फोट घ्यायचाच कशाला, आहे त्या परिस्थितीत जीवन जगाचं, हे लक्षात आलं पाहिजे. आणि हे का होत आहे तर घरामध्ये परंपरा आणि संस्कार नष्ट झाले. परंपरा आणि संस्कार, आपल्याला दुःख झालं तर बहिणीला सांगायचो, आत्याला सांगायचो यांना, आणि मग ते आपली समजूत घालायची आणि त्याच्यात ते दुःखाचा विसर पडायचा. ती बाई म्हणायची, बाई माझ्या असा त्रास होता, मला बी सहन करावं लागलं, आत्ता चांगले दिवस आले, तुझे येतील, अशी समज यायची. आता समज नाही. तो नाही म्हणतो का ये चाललं पाहून घेऊ त्याला. त्यामुळे तुम्ही कितीही देवधर्म आचार धर्म केला तर त्याचा विचार राहत नाही ना. देवाबद्दलही असंच झालं आहे. ज्या ज्या प्रांतामध्ये जे जे देव आहे त्यांचे रीतिरिवाज वेगळे आहे, आणि मग त्या रीतिरिवाज, आता तिथे मालपोवे आहे गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये देवीला आपल्याकडे पुरणपोळी आहे, मग ते परंपरेचा फरक पडेल ना. म्हणून तसं नाही करता येत. म्हणून अशा प्रकारे जी व्यक्ती कन्यादान करते आणि तीच व्यक्ती दुसऱ्याला कन्यादान करते, हा मरण्याच्या नंतर 13 वर्षात किडा योनीमध्ये जातो. तिथे पाप क्षीण झाल्यावर पुन्हा मनुष्य होतो, म्हणजे किडा योनीत जावं लागतं. देवकार्य आणि पितृकार्य न करणारे, वैश्यदेव बलिदान न अन्नग्रहण करणारे हे लोक मरण्याच्या नंतर 100 वर्षापर्यंत कुयोनीमध्ये पडतात. त्याच्यानंतर कोंबडा, साप, अनंत जन्म भोगून पुन्हा मनुष्य जन्माला येतात. जे माणसं मोठा भाऊ पित्या समान आदरणीय मानतात त्यांना कोणत्याही जन्मामध्ये काहीही कमी पडत नाही. म्हणून भाऊ ऊसाचा आहे, पण आपण भाऊ आणि पुढे लावून दिलं खाऊ, सगळे मिळून खाऊ, असं आहे ते. आता बा हे किती पाप करताय, तुम्हाला बिघडवत आहे. त्यांच्या अधिकार प्राप्त होण्याकरता तुम्हाला बिघडवतं ते, आणि माणूस बिघडत चाललाय दिवसेंदिवस. नीती न्याय
शिल्लकच राहिला नाही. ते आमच्या गुरुजींचं 20 वर्ष झाली खरेदी झाली तरी शेत ताब्यात मिळत नाही, चालूच आहे. काय न्याय आहे? असं आहे. कुठे गेला तो न्याय? म्हणजे न्यायदान कमी, अरे वाढवा ना, लोकांना न्याय तर द्या. 74 वर्षाचा देश झाला तरी न्याय नाही आहे. नाही 77 वर्षाचा झाला ना देश. हां 77, मग तरी न्याय नाही. म्हणून म्हणतात जे अनादर करतात ते क्रौंच पक्षी होतात. एका पंथामध्ये असं आहे, ह्या क्रौंच पक्षी विहिरीत असतो आणि मेलेल्या माणसाचं शरीर तिथे, तो क्रौंच पक्षी खातो तो वागवला, आणि त्याला माणसाचं आवडतं त्या क्रौंच. पण काही वर्षातून माणूस मरेल तर समाज कमी येतो, त्याच्या तोंडाला दही लावतात आणि कुत्रं सोडतात. कुत्र्यांनी चाटलं तर प्रत्येक जण जोडा मारतं त्याला आणि मग ते क्रौंचकडे टाकतं. नाव नाही घ्यायचं, नाव घ्यायचं नाही, पण सांगायचं. शूद्र जातीचा पुरुष ब्राह्मण जातीचे स्त्री यांच्या समागमाने पश्चात किड्याचा जन्म मिळतो, त्याच्यानंतर सुकर जन्म मिळतो आणि कायम जन्मभर रोगाची शिकार होतो. पापकर्माचे भोग समाप्त झाल्यावर मनुष्य जन्म मिळतो. मनुष्य योनीमध्ये सुद्धा संतानहीन असतो आणि नेहमी मृत्यूची शिकार बनतो. म्हणजे कशाने कशाने, घातपाताने म्हणा, ॲक्सिडेंटने म्हणा मृत्यू होतो. यमदूत क्रोधामध्ये भरून त्याला निर्दयतेने वागवतात. दंड, मुद्गल, सूर याची चोट देतात. अनन्य नरकात यातना भोगाव्या लागतात आणि यमदूत त्याला संसार चक्रात टाकतात. तिथे सुद्धा तो संसार त्याला फिरवतच राहतो. कसं म्हणे, कुंभाराचं चाक जसं फिरत जातं त्याप्रमाणे तो संसारात फिरतो. वारंवार गर्भात येतो आणि परत मरतो, परत येतो, परत मरतो. असे अनंत जन्म त्याला भोगावे लागतात. हे धर्मराजा, मनुष्याना पाप करताना तीर योनीचा जन्म तुला सांगितला, पण याचं उद्धाराचं लक्ष ठेव. असं पाप झाल्यावर सुद्धा माणसाला शेवटच्या क्षणी उद्धार करून घेता येईल. ही जी पापं सांगितली, या पापातून असं आहे, सकाळच्या श्लोकाचं वर्णन, संत संघाने पापाचा सगळा नाश होतो. फक्त पश्चाताप करायचा आणि देवाचं स्मरण करायचं की माझ्या हातून एक पाप झालं आहे, माझ्या हातून एक पाप झालं आहे, आणि देवाचं स्मरण चालू ठेवायचं. पापाचं नाव सांगितलं पण पापाचा क्षय सांगितलं. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात वाराणस्याम भैरवदेव संसार भयनाशम अनेक जन्म कृतम पापम दर्शनेन विनश्यन्ति. तर आचाराशिवाय दर्शन नाही. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते. पण ते सतत राहिलं पाहिजे. आमचे पुण्याला गुळवणे महाराज होते, शिक्षक, ड्रॉइंग टीचर, पण योगशास्त्रात पुढे गेले. तुम्ही त्यांच्या परंपरेतलेच आहे. कावळे गुरुजी 2 गुरु आहेत. तर त्यांना सगळ्यांनी, त्यांनी नोकरी सोडली, पेन्शन घेतली नाही. मला नको म्हणे पेन्शन. होतं तेवढा पैसा जो आला त्याचा टॅक्स भरून टाकला आणि मठ घेऊन टाकला. आणि त्या मठामध्ये शिष्यमंडळींनी असं सांगितलं, महाराज आम्ही तुमच्याकरता पैसे गोळा करतो आणि त्याच्यावर मला माझ्या कर्माने जगू द्या. कारण जरी पैसा आला आणि कर्म वाईट असेल तर मनुष्य पैसा खर्च करत नाही, दुसऱ्याजवळ मागत राहतो. असे काही लोक आहेत. हां असे भरपूर आहे. स्वतःचा खर्चच करत नाही ते, कारण ते कर्मदरिद्री असतात. म्हणून आपल्या कर्मानं जगलं पाहिजे.
पण कलियुगामध्ये द्रव्य आणि कर्म हे सांभाळायचं. पाप कर्म व्हायला नको, सहजासहजी द्रव्य हातातून सोडायचं नाही. कारण ते द्रव्य आहे, ते नसलं तर हालत होणार आहे कलियुगामध्ये. म्हणून पापाचे भोगी प्राणी किंवा पती पत्नी पूर्वकालामध्ये ब्रह्मदेवाने हे असे प्रसंग निर्माण केले आणि त्यामुळे मला तुला धर्म सांगावा लागला. धर्मराजानं पुन्हा प्रश्न विचारला, हे बृहस्पती, अन्नदान आणि अहिंसा धर्माचा महिमा सांगा. सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ अन्नदान आहे, सगळ्या पंथांमध्ये आहे. म्हणून धर्माचा परिणाम ऐकल्यानंतर, कोणतं कर्म केल्यानंतर उत्तम गती मिळेल हे सांगा. बृहस्पती म्हणाले, धर्मराजा, जो मनुष्य पापकर्म न करता, अधर्माला न वश होता अन्नदान करेल त्याला पूर्ण फळ मिळतं. आणि जो पापकर्म छपवण्याकरता अन्नदान करतो त्याला अर्धच फळ मिळतं. असं आहे ते. मग तो अन्नदान करताना किती रुपयाचं करतो याला महत्त्व नाही आहे. तो किती प्रामाणिक स्वकष्टार्जित द्रव्यानं करतो याला महत्त्व आहे. हे बाय, दुराचारी लोकांचं मोठमोठ्या देवस्थानाला पैसे जातात, मग ते इकडे तिकडेच खर्च करतं सरकार, इकडे तिकडे इकडे तिकडे. बऱ्याच आपल्या मंदिराला आमच्याकडे तिवारी म्हणून फौजदार होते. त्यांचं मोमराबादला भावांच्या भानगडी शेती, यांच्या नावावर 3 बिघे शेती होती. ते मला म्हणे मंदिराच्या नावावर करतो. म्हटलं मग तो आम्ही गेली मंदिराच्या नावावर, तो पुतणे मारायला यायचा इथे, तू मला मारतो. ते सगळे भानगड मोडून मग द्या, तुम्हाला मारतो तो. तुम्ही इथे मारामारी करायला नाही येणार तो. तरी पोलीस खात्यातला ऑफिसर होता बघा तिवारी म्हणून. त्याला असं दान नाही करता येणार, शुद्ध दान द्यावं लागेल. जे काही रोकड आहे ते देऊन टाका. तर दानामध्ये सुद्धा आपण काय करतो, जे काही कामाचं नाही ते देऊन द्या. भूदान यज्ञात विनोबाला किती जमीन मिळाली, पण अशीच मिळाली. आता चाललं आहे त्याचं भूदान जमिनीचं विभागणी. म्हणून ते म्हणतात, अधर्मानं मनुष्य बंधनात जातो आणि धर्माने मनुष्य बंधनातून मुक्त होतो. धर्मेन हरते व्याधी. व्याधी जी आहे ती धर्माने सुद्धा कमी होते. अधर्मानं बंधन होतं, अधर्मानं बंधन होतं. म्हणून सगळ्यामध्ये अधर्म होणार नाही अशी कोणाची निंदा करू नका. मनुष्यानं मन स्थिर करावं आणि आपलं पाप प्रगट करावं. म्हणून कोणी आपलं नुकसान केलं तर त्यावेळेला मनाला सांगावं, आपण कोणाचं केलं होतं म्हणून आपलं झालं. दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ सांगितलं धर्मराजा. इच्छानुसार मनुष्यानं सरळ स्वभावाने अन्नदान केलं. म्हणून तुम्हाला बस सरळ स्वभावाने घेऊन या, थोडं थोडं घ्या. काय चाललंय, शनिवार, मंगळवार, शुक्रवार सरळ स्वभावाने आणायचं. कोणी आणत नाही म्हणून त्याला प्रसाद द्यायचा नाही असं नाही करायचं. सगळ्यांना द्यायचं. त्याच्यामध्ये किंतु ठेवायचं नाही, परंतु ठेवायचं नाही. अन्नदानामध्ये समान आणि देवदृष्टीत गेलेलं अन्न हे सदा पवित्र. म्हणून संत लोक देवाच्या नावाने अन्नदान करतात. मी तुम्हाला सकाळी दृष्टांत सांगितलं ना,
त्याला तो प्रसाद वाटत होता, ते म्हणे तू आधी खाऊन घे. आता बाल स्वभाव होता त्याचा, त्याच्या मनात जर असं आलं असतं की बा महाराजांचा प्रसाद आहे तर त्याने खाल्लं असतं तर काही दिवस, पण तो म्हणे नाही, मला कशाकरता पाठवला आहे, वाटाला. आणि ते वाटलं गेल्यावर माझा नेहरू गेल्यावर तो चालला आला. कारण दान करताना पुन्हा प्रतिग्रह घेतला की दानाचं फळ कमी होतं, लक्षात ठेवा. म्हणून ज्याचा प्रसाद असतो त्याने मागून घ्यायचा असतो, पहिल्यांदा बनी लावायचा. हा म्हणून अन्न हे उत्तम मानलं गेलं आहे. कारण देवता, ऋषी, पितर आणि मनुष्य हे सगळे अन्नावर आधारित आहे. देवांना अन्न कसं मिळतं तर यज्ञाच्या द्वारानं आणि ब्राह्मणाच्या मुखानं आणि देवदेवळामध्ये वासाने. देवाला फुलाचा वास कसा मिळतो, सुगंध. म्हणून फुलं असे समोर ठेवायचे असतात वासाला, असं ढीक करून ठेवायचे. तुम्ही नाकच बंद करून दिलं मूर्तीचं तर मग वास कसा येईल. म्हणून सजावट असते. काल कोणीतरी फार मोठा म्हाताऱ्या माणसाने हार आणला, तर गरीब होता बिचारा. मी त्याला म्हटलं बघ आता या मूर्तीवर तुझा हार कुठे बसेल आणि तुझा हार मोठा आहे, समजून सांगितलं त्याला. कारण गरीब होता, हार विकणारा काही गरीब आणि श्रीमंत पाहणार नाही, तेवढीच रक्कम गेलो. त्याला मी समजून सांगितलं. आणि त्याच्याहीपेक्षा म्हटलं तू जर फुलं आणले गुलाबाचे 5 तर प्रत्येकाला मस्त लावता येतील. कारण तुझ्या हारापेक्षा आतला हार जो गळ्यातला देवाचा हार आहे तो तर एकदम टॉप आहे, तो काढून तर हा टाकता येत नाही. कारण सजावट कशी दिसली पाहिजे, आनंददायीने. म्हणून आपल्या मूर्त्या जवळजवळ आहे. एका मूर्तीला एकच हार बसतो, टाकला तर विद्रूप होतं. ते टाकायचा कंटाळा करतं, म्हटलं संध्याकाळी टाकेल. तर आता संध्याकाळी पण परत हार यायला लागले. आता ते ज्याला ज्याला अनुभव येतो तो करतो ते सेवा. नाही तर संध्याकाळी मी फुलं लावत होतो, तर आता परत हार सुरू झाले. का तर श्रमदानाचं पुण्य इथे आपलं नाही. आपल्या आधी ज्या लोकांनी केलं, काबाड दगड आण, अमुक आण, बिटा आण, आपण आता फक्त कलदार फेकतो आणि काम करतो. आपल्याला कष्ट नाही आहे. एक गणपती मंदिर मी रिपेअर केलं नाही तर 2 लोकांचे हात तुटले होते. एक नुसतं बगदाडे पाडलं तर बसता मी पाडतो गेलं सटकून. तर श्रमदान असंच असतं. केमकर म्हणून आमच्याकडे एक DYSP होते, नाही सेकंड SP होते, ॲडिशनल. आणि मी त्याच बंगल्यात राहतो. ते यायच्या आधी मी बंगला सोडला होता. त्यांना या गणपतीनं दृष्टांत दिला होता की तू जाऊन सांग की मला स्पर्श होतो, मी उजव्या सोंडेचा आहे. मग त्यांनी पटनायक साहेबांना सांगितलं आणि तेव्हापासून इथं कुलबलग. नाही तर मध्ये कोणी घुसे, काही करे. उजव्या सोंडेचा गणपती आहे. पूर्वी रंग होता त्याला. मग म्हटलं आता शेंदूर लावून टाका. कारण रंगाच्या काळामधूनच खिलप्या निघतात आणि मूर्ती बेसुमार दिसते. म्हणजे तो ऑइल पेंट काढल्यापासून मंदिराच्या खिलप्या निघत नाही ना, वॉटर कलर आहे हा. ते वास्तूवाल्यांनी मला सांगितलं, महाराज तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका, नाही ते एक झिलप्या निघतील. तुम्हाला कोणी नाव ठेवेल की काळं का लावलं तर बोलूच नका, एक शब्द बी बोलू नका. कारण उन्हाने खिलप्या भराभर निघतील. म्हणजे कारण ऑइल पेंट काय करतो, बाहेर येतो. हो. आणि सोनेरी हे करून द्या, म्हणजे दिसायला एकदम नवीन लोक आले की ते म्हणतात सुंदर दिसतं. म्हणून ते म्हणतात मनुष्याला 10,000 ब्राह्मणाचं भोजनाचं पुण्य 3च ब्रह्मचारी लोकांना जेवून घाऊन मिळतं. 10,000 लोक, 3 ब्रह्मचारी साधू. म्हणून तिथे माझे यतीपूजनाचे फोटो आहे बघा.
काशीच्या ब्राह्मणांनी मला विचारलं होतं की बा आमच्या आधी संन्यासाचं पूजन करता तुम्ही, त्याच्यानंतर एक भागवत सांगणाऱ्याचं करता आणि नंतर ब्राह्मणाचं करता, असं का? तर तुम्ही याचा निर्णय द्या. त्याचे फोटो पण आहे, सचिन होता माझ्यावर. बा इथे शास्त्रार्थ करू नये काशीला. आमच्या महाराष्ट्रातल्या नाथ महाराजांनी शास्त्रार्थ केला नाही. आम्हाला कोणाला वरचढ व्हायचे नाही. पण एक सांगतो, श्रुती आणि स्मृती. वेदानं असं सांगितलं, वेदाचा अधिकार संन्यासाला जास्त आहे. पण इथं पुरावा निघाला. यतीपूजन, 3 यती जर जेवले तर 10,000 लोकांचं जेवणाचं. म्हणून हे जे आचार्य असतात, शंकराचार्य, यांच्या भिक्षेकरता लोक प्रयत्न करतात की आज आमची भिक्षा घ्या. पण त्यांची भिक्षा म्हणजे त्यांना द्रव्य द्यावं लागतं आणि त्याच्यातून ती भिक्षा होते. काही असं तुम्ही वरण भात करून दिलं तर ते खाणार नाही. म्हणून यती भिक्षा. त्याच्यानंतर श्रुती स्मृती. श्रुतीमध्ये पुराण, आपल्या उपनिषदाकरता तत्ववेत्ते लोक आणि पुराणाकरता ब्राह्मण, असे 3 निर्णय. म्हणून यतीपूजन, ब्राह्मण पूजन आणि कथावाचक पूजन. कारण कथावाचक ज्ञान यज्ञ करतो. ज्ञान यज्ञम करिष्यामी, भागवतात सरळ सांगितलं. मग त्या तिथे जे कथावाचक होते ते असं संसाराच्या विरुद्ध बोलायला लागले. त्यांना म्हटलं महाराज आपण आता हे करू, तत्ववेद संवाद. संसारात रत्न नाही का? म्हणजे काय रत्न आहे? म्हटलं कन्या रत्न, पुत्र रत्न. त्यांना इतकं पटलं. म्हणे काय सांगितलं तुम्ही? आता आपल्या नशिबानं बोथट रत्न निघतं, त्याला काही इलाज नाही. पण कन्या रत्न आहे का नाही जन्मल्याबरोबर, आणि पुत्र रत्न आहे. आता आपल्या नशिबाने जे असेल रत्न ते रत्न आहे. संसारात सुद्धा नाही का रत्न? आपण अन्नदान करतो, नाही आपल्याकडून होत. लग्नाच्या वेळा 1000-1500 लोक जेवता, मौंजीच्या वेळा 500 लोक जेवता. साधन आहे ना तुम्हाला, पण मुक्त कंठाने करा. समाजाला पेलवेल सोसवेल असंच करा. समाजाच्या विरुद्ध करायचं नाही. म्हणून क्षत्रिय ब्राह्मण यांनी न्यायपूर्वक प्रजेचं पालन करावं. ब्राह्मणाकडे सुद्धा पालक धर्म आहे आणि क्षत्रियाकडे पालक धर्म आहे. वैश्यांनी म्हणजे व्यापाऱ्यांनी आपलं उत्पन्न वाढवावं, पण त्यात अधर्म करू नये. का सिमेंटचं जिरं सापडलं? मी तुम्हाला सांगितलं ना, मध्ये माझ्याकडे एक मनुष्य आला होता, मुहूर्त पाहिजे. म्हटलं काय? आता सहज विचारलं, माझ्या मनात नव्हतं. म्हणजे मी कधी मुदत संपलेला माल घेतो, हा एक्सपायर, आणि त्याला पॅकिंग करून विकतो. म्हटलं कोणाला विकता तुम्ही? म्हणे सगळे हॉटेलवाले. म्हटलं तू माझ्याकडून मुहूर्त घेऊ नको आता. ते सहज विचारलं गेलं, कारण मी फसवण्याकरता मुहूर्त दिला असं होईल. ते तुम्ही कोणाला विचारून घ्या. नाही तर मग 3.5 मुहूर्तापैकी कुठलंही मुहूर्त धरा. कारण तुम्ही कोणत्या कर्माला मदत करताय? असं आहे. तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे. जेवढं होता होईल तेवढं. आणि एखाद्या वेळेला तुमच्यावर फाशी आली तर असत्य कर्माला कसं साह्य व्हायचं? डोळे बंद, फक्त मान हलवायचं, दोष नाही आहे. डोळे बंद, मान हलवायचे. घरामध्ये काही वेळा म्हाताऱ्या माणसाला येते नाही आपण पाडून टाकून नवीन बांधून, म्हणजे आपण त्याच्यात लिंपित नाही. सर्व दोष हरणं जडजीवा तारणं. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाई घडली सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. उकडायला लागेल.